हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. SYB इकॉनॉमिक्स पेपर सेकंड या क्लासमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, इकॉनॉमिक्स स्पेशल पेपर सेकंड S2 या प्रकरणातील पहिल्या प्रकरणाचा आजचा आपला अभ्यासाचा हा टॉपिक मनी सप्लाय, मीनिंग अँड मेजरमेंट, म्हणजे पैशाचा पुरवठा म्हणजे काय, त्याचा अर्थ आणि पैशाच्या पुरवठ्याचे मापन. मनी सप्लाय, मीनिंग अँड मेजरमेंट असा एक नवीन टॉपिक या ठिकाणी आपण अभ्यासतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणामध्ये आपण पैशाची मागणी आणि पैशाचा पुरवठा असे दोन महत्त्वाचे भाग अभ्यासत आहोत. गेल्या लेक्चरला आपण पैशाची मागणी म्हणजे काय आणि पैशाची मागणीचे हेतू या संदर्भात अभ्यास केला होता आणि त्यामध्ये आपण पुढचा भाग अभ्यासला होता, तो म्हणजे प्राध्यापक फिशर यांचा चलन संख्यामान सिद्धांत. आणि त्या सिद्धांतामध्ये पैशाचं मूल्य कसं ठरतं याचा आपण त्या ठिकाणी अभ्यास केला होता. पैशाचं मूल्य हे पैशाची मागणी आणि पैशाचा पुरवठा या दोन्हीवरून ठरत असते आणि म्हणून या प्रकरणामध्ये आपल्याला पैशाची मागणी व पैशाचा पुरवठा म्हणजे काय त्या संदर्भात आपण अभ्यास करत आहोत. ज्याप्रमाणे इतर वस्तू आणि सेवा असतात त्याप्रमाणे पैसा ही सुद्धा एक वस्तू आहे आणि बाजारामध्ये पैशाचं जसं मूल्य ठरतं किंवा पैशाची जशी किंमत ठरते त्याप्रमाणे पैसा ही सुद्धा एक वस्तू आहे आणि बाजारामध्ये या पैशाचं मूल्य किंवा पैशाची किंमत ही त्या पैशाला असलेली मागणी आणि त्या पैशाचा पुरवठा यानुसार ठरत असते. तर आपण प्राध्यापक फिशर यांच्या सिद्धांतामध्ये असा अभ्यास केला होता की देशामध्ये पैशाची संख्या दुप्पट झाली तर वस्तू सेवांच्या किमती दुप्पट होतात आणि पैशाचं मूल्य निमपट होतं. अशा प्रकारचा सिद्धांत प्राध्यापक फिशर यांचा पैशाच्या मूल्याच्या संदर्भात आपण मागील लेक्चरला त्याचा अभ्यास केला होता. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पैशाचा पुरवठा हा भाग अभ्यासत आहोत. तर पैशाचा पुरवठा म्हणजे नेमकं काय? देशामध्ये पैशाचा पुरवठा जो होतो त्याचं मापन कसं केलं जातं या संदर्भामध्ये रिझर्व्ह बँकेचं पैशाचं पुरवठ्याचं मापन या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी थोडीशी पैशाच्या पुरवठ्याच्या संदर्भात आपण प्रस्तावना करू, ती एक संकल्पना समजून घेऊ, तिचं एक स्वरूप या ठिकाणी कसं आहे ते पाहू. विद्यार्थी मित्रांनो, देशातील एकूण पैशाच्या पुरवठ्यात देशामध्ये जेव्हा बदल होतो, अर्थव्यवस्थेत बदल होतो, तर पैशाच्या पुरवठ्यात बदल केल्यामुळे देशात वेगवेगळ्या घटकांवर, आर्थिक घटकांवर त्याचा परिणाम होत असतो. जसे की देशामध्ये पैशाचा पुरवठा बदलला म्हणजे देशामध्ये वस्तू व सेवांची किंमत पातळी बदलते. पैशाचा पुरवठा बदलला तर व्याजदरावर त्याचा परिणाम होतो, म्हणजे व्याजदर बदलतो. त्यानंतर गुंतवणुकीवर परिणाम होतो, उत्पादनावरही त्याचा परिणाम होतो आणि देशामध्ये एकूण रोजगार पातळी देखील बदलत असते. आणि म्हणून हे अतिशय महत्त्वाचे आर्थिक घटक जे आहेत अर्थव्यवस्थेतले, याच्यावर पैशाचा पुरवठ्याचा कमी अधिक परिणाम, बरा वाईट परिणाम होत असताना आपल्याला दिसतो. आणि म्हणूनच
एका विशिष्ट कालखंडामध्ये देशामध्ये किती पैसा असला पाहिजे हा एक महत्त्वाचा भाग किंवा महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी आहे, की पैशाचा पुरवठा होतो म्हणजे नेमकं काय आणि त्या पैशाच्या पुरवठ्यामध्ये बदल कसे केले जातात, कोणत्या पैशाला आपण पैसा म्हणावं आणि पैशाच्या पुरवठ्यामध्ये नेमका कोणत्या पैशाचा समावेश करावा, असा एक हा पैशाचा पुरवठा हा टॉपिक गुंतागुंतीचा आहे. जसं पैसा म्हणजे काय, पैशाची कार्ये ही अभ्यासली जातात. पैसा म्हणजे काय आणि पैशाची कार्य ही वेगवेगळी आहेत. काळानुसार पैशाची कार्य ही बदलत गेली. मानवाची प्रगती बरोबर पैशाचा अर्थही बदलला आणि पैशाची कार्य देखील बदलली. आणि म्हणून एका विशिष्ट कालखंडामध्ये देशात किती पैशाचा पुरवठा केला पाहिजे या संदर्भात एक निश्चित असा पैशाची संख्या किंवा पुरवठा निश्चित करावा लागतो. कारण पैशाच्या पुरवठ्यामध्ये जर बदल झाला तर देशातील किंमत पातळी, व्याजदर, गुंतवणूक, उत्पादन, रोजगार या अतिशय महत्त्वाच्या घटकांवर त्याचा परिणाम होत असतो. आणि म्हणूनच पैशाच्या मूल्याच्या संदर्भात देशामध्ये जो काही पैसा आहे त्या पैशाचं जे मूल्य आहे, पैशाचं मूल्य म्हणजे काय, पैशाचं मूल्य म्हणजे पैशाची खरेदी शक्ती. आणि ही पैशाची खरेदी शक्ती केव्हा बदलते, पैशाचं मूल्य केव्हा बदलतो, जेव्हा पैशाचा पुरवठा बदलतो तेव्हा पैशाच्या मूल्यावर त्याचा परिणाम होत असतो. आणि म्हणूनच पैशाचा पुरवठा एका विशिष्ट कालखंडामध्ये किती असला पाहिजे त्याचं एक प्रमाण या ठिकाणी निश्चित करावं लागतं, किंवा एका विशिष्ट कालखंडामध्ये कोणकोणत्या पैशाचं मापन एकूण पैशाच्या पुरवठ्यामध्ये केलं गेलं पाहिजे, हा अतिशय गुंतागुंतीचा आणि महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. तर पैशाचा पुरवठा म्हणजे काय, त्याचा अर्थ काय, त्याची व्याख्या काय, या संदर्भामध्ये वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी मते मांडली आहेत, व्याख्या केल्यात. त्यापैकी 2 महत्त्वाच्या व्याख्यांचा विचार या ठिकाणी आपण करू. प्रोफेसर फिशर यांच्या मताप्रमाणे, यांनी केलेल्या व्याख्येनुसार पैशाचा पुरवठा म्हणजे काय, फिशर असं म्हणतात की एका विशिष्ट कालावधीत समाजाजवळ असणारे एकूण पैशाचे परिमाण म्हणजे पैशाचा पुरवठा होय. एका विशिष्ट कालावधीत देशामध्ये समाजाजवळ असणारे एकूण पैशाचे परिमाण, समाज म्हणजे या ठिकाणी असं गृहीत धरलंय की वेगवेगळे उपभोक्ते म्हणजे ग्राहक, उत्पादक, राज्य सरकार, केंद्र सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था, जे पैशाने व्यवहार करतात असे सर्व घटक एकूण समाजामध्ये या ठिकाणी गृहीत मानलं आहे. आणि म्हणून एका विशिष्ट कालावधीत संपूर्ण समाजाजवळ जे काही चलन आहे, जे काही पैशाचे परिमाण आहे, त्या एकूण पैशाचे परिमाण म्हणजे त्या देशातील तो पैशाचा पुरवठा होय, असं प्रोफेसर फिशर यांनी आपल्या व्याख्येमध्ये पैशाच्या पुरवठ्याचा अर्थ सांगितला आहे. प्रोफेसर मिल हे काय म्हणतात की त्यांच्या मते कोणत्याही वेळी म्हणजेच एखाद्या विशिष्ट कालावधीमध्ये कोणत्याही वेळी अर्थव्यवस्थेत परिचलनात असलेली पैशाची संख्या किंवा परिमाण म्हणजे पैशाचा पुरवठा होय. अर्थव्यवस्थेत परिचलनात असलेली म्हणजे वापरात असलेली, व्यवहारासाठी जे चलन वापरलं जातं आहे ते एकूण चलन. म्हणून अर्थव्यवस्थेमध्ये परिचलनात असलेली किंवा वापरात असलेली पैशाची संख्या किंवा परिमाण म्हणजे पैशाचा पुरवठा होय. अशा पद्धतीने प्रोफेसर मिल हे पैशाच्या पुरवठ्याची व्याख्या करतात किंवा अर्थ लावतात. तर विद्यार्थी मित्रांनो, पैशाचा पुरवठ्याचा आपण या संकल्पनेचा अभ्यास का करतोय, त्याचा अभ्यास का करणं गरजेचे आहे, तर पैशाचा पुरवठा बदलला म्हणजे या सर्व गोष्टी बदलतात, त्याच्यावर बऱ्यापैकी परिणाम होत असतो.
साधा प्रश्न आहे की पैशाचा पुरवठा वाढला की किमती वाढतात, पैशाचा पुरवठा कमी झाला की किमती देखील कमी होतात. आणि म्हणूनच पैशाच्या पुरवठ्याच्या संदर्भामध्ये आपल्याला एक बारकाईने अभ्यास करावा लागतो. तर प्रोफेसर फिशर आणि प्रोफेसर मिल यांनी पैशाच्या पुरवठ्याच्या 2 व्याख्या या ठिकाणी केलेल्या आहेत. तर त्यावरून आपलं लक्षात आलं असेल की पैशाचा पुरवठा म्हणजे नेमकं काय. आता या देशातील एकूण पैशाच्या पुरवठ्यामध्ये कोणकोणते घटक येतात? देशातील एकूण पैसा म्हणजे नेमकं काय? कोणत्या पैशाला देशातील एकूण पैशाचा पुरवठ्यामध्ये समावेश करावा, या संदर्भामध्ये 2 दृष्टिकोन आपल्याला दिसून येतात, 2 मते आपल्याला दिसून येतात, 2 विचार आपल्याला दिसून येतात. तर बघा, पैशाच्या पुरवठ्याचे घटक या संदर्भामध्ये देशातील एकूण पैशाच्या पुरवठ्यामध्ये नेमका कोणता पैसा येत असतो, या संदर्भामध्ये 2 विचार आहेत, 2 दृष्टिकोन आहेत. पहिला दृष्टिकोन आहे परंपरागत दृष्टिकोन आणि दुसरा आहे मॉडर्न अप्रोच, आधुनिक दृष्टिकोन. तर परंपरागत अर्थशास्त्रज्ञांच्या मते, परंपरागत दृष्टिकोनानुसार देशातील एकूण पैशाच्या पुरवठ्यामध्ये कोणत्या पैशाचा समावेश होतो? बघा, परंपरागत दृष्टिकोनामध्ये एक येतो विधिग्राह्य पैसा आणि दुसरा आहे मागणी ठेवी. मागणी ठेवी. तर या 2 प्रकारच्या पैशाचा समावेश देशातील एकूण पैशाच्या पुरवठ्यामध्ये होत असतो, असं परंपरागत दृष्टिकोनानुसार पैशाच्या पुरवठ्याचा अर्थ लावला जातो. आता इथं 2 प्रकारचा पैसा दिलेला आहे. याला एकूण पैशाचा पुरवठा यांनी म्हटलंय. जुन्या विचारसरणीचे परंपरावादी दृष्टिकोनातील जे अर्थशास्त्रज्ञ आहेत त्यांनी पैशाचा एकूण पुरवठा म्हणजे विधिग्राह्य पैसा आणि मागणी ठेवी याचा समावेश पैशाच्या पुरवठ्यामध्ये होतो, असं त्यांचं मत आहे. विधिग्राह्य पैसा म्हणजे कोणता? लीगल मनी. विधिग्राह्य पैसा म्हणजे कायदेशीर पैसा. रिझर्व्ह बँकेने तयार केलेल्या नोटा आणि नाणी, ज्या आपण आर्थिक व्यवहारासाठी नोटा आणि नाणी वापरतो दैनंदिन व्यवहारामध्ये, त्याला विधिग्राह्य पैसा असं म्हटलंय. आणि मागणी ठेवी म्हणजे कॉल मनी डिपॉझिट्स ज्याला आपण म्हणतो. मागणी ठेवी म्हणजे काय की वेगवेगळ्या लोकांनी आपल्या उपभोगामध्ये कपात करून जी काही शिल्लक, जी काही बचत बँकेमध्ये ठेवलेली असते बचत खात्यांमध्ये, त्या बचत खात्यांमध्ये ठेवलेल्या ज्या बचती ठेवी आहेत की ज्या गरज पडेल तेव्हा लोक आपल्या त्या बचत खात्यातून ह्या ठेवी केव्हाही काढून घेऊ शकतात आणि आर्थिक व्यवहार करू शकतात. आणि म्हणून मागताच क्षणी बँकेतून या बचती ठेवी लोक काढून घेत असतात, तर त्यांना मागणी ठेवी असं म्हणून म्हणतात. तर संपूर्ण बँकांकडे ज्या काही बचती ठेवी आहेत, मागणी ठेवी आहेत, तर त्या बचत ठेवीमध्ये जेवढा पैसा आहे त्याही पैशाचा समावेश पैशाच्या पुरवठ्यामध्ये होतो, असं परंपरावादी दृष्टिकोनाचं मत आहे. तर बघा, परंपरावादी दृष्टिकोनानुसार पैशाचा पुरवठा म्हणजे नेमकं काय? तर या 2 प्रकारचा पैशाचा समावेश देशातील एकूण पैशाच्या पुरवठ्यामध्ये होतो, असं या ठिकाणी या जुन्या विचारसरणीच्या अर्थशास्त्रज्ञांचं मत आहे. आता आधुनिक दृष्टिकोनानुसार पैशाचा एकूण पुरवठा म्हणजे काय? आधुनिक दृष्टिकोनातील आधुनिक अर्थशास्त्रज्ञांनी देशातील एकूण पैशाच्या पुरवठ्यामध्ये कोणकोणत्या पैशाचा समावेश केला आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे. बघा, त्यांनी या ठिकाणी 2 प्रकारचा पैसा गृहीत मानला आहे. एक आहे विधिग्राह्य पैसा, कायदेशीर पैसा, रिझर्व्ह बँकेने तयार केलेला पैसा, आणि दुसरा आहे जवळजवळ पैसा, ज्याला आपण नियर मनी असं म्हणतो. जवळजवळ पैसा म्हणजे व्यापारी बँकांनी तयार केलेला जो पत पैसा असतो आणि इतर प्रकारच्या ज्या ठेवी असतात त्याचा समावेश जवळजवळ पैशामध्ये होतो. म्हणजे कायदेशीर पैसा अधिक जवळजवळ पैसा याला आधुनिक दृष्टिकोनानुसार पैशाचा पुरवठा असं म्हणतात. आता विधिग्राह्य पैशामध्ये कोणता पैसा यांनी ग्राह्य मानला? एक नाणी. सर्व प्रकारच्या ज्या कॉईन्स आहेत व्यवहारासाठी जे नाणी वापरतो आपण,
₹5, ₹2, ₹10, ₹1 या जनानी वापरतो त्याचा समावेश त्यांनी विधिग्राह्य पैशामध्ये केला आहे. त्यानंतर नोटा, चलनी नोटा, ज्या ₹1, ₹2, ₹20 या सर्व प्रकारच्या मूल्याच्या ज्या नोटा आहेत त्या नोटांचा समावेश त्यांनी विधिग्राह्य पैशामध्ये केला आहे. आणि मागणी ठेवी, ज्याप्रमाणे यांनी सांगितलंय अगदी त्याचप्रमाणे मागणी ठेवी, कॉल मनी डिपॉझिट जे आहेत बँकांमध्ये ठेवलेल्या बचती ठेवी जे लोक केव्हाही वापरू शकतात, तर त्याही पैशाचा समावेश त्यांनी विधिग्राह्य पैशामध्ये केला आहे. तर आधुनिक दृष्टिकोनानुसार देशातील एकूण पैशाचा पुरवठ्यामध्ये विधिग्राह्य पैसा हा या ठिकाणी येतो. याबरोबरच आता यांनी पण हाच पैसा गृहीत धरलाय, यांनी पण हा आहे, परंतु यांनी अजून हा पैसा ॲड केला आहे. देशातील एकूण पैशाच्या पुरवठ्यामध्ये जवळजवळ पैशाचाही त्यांनी समावेश केला आहे, जो यांनी केला नव्हता. तर जवळजवळ पैशामध्ये कोणत्या येतात? एक, मुदती ठेवी, ज्या बचत ठेवी असतात, सेव्हिंग डिपॉझिट जे असतात, त्या व्यतिरिक्त काही मुदती ठेवी असतात, ज्या काही फिक्स्ड डिपॉझिट असतात, विशिष्ट कालावधीसाठी लोकांनी आपल्या बचती बँकेमध्ये ठेवलेले असतात, ते ज्यांना टाईम डिपॉझिट्स असं आपण म्हणतो, मुदती ठेवी. त्या मुदती ठेवींचा समावेश जवळजवळ पैशामध्ये होतो. त्यानंतर हुंडी, एका व्यापाऱ्याने दुसऱ्या व्यापाऱ्याला पैसा देण्यासंदर्भात किंवा आपल्या मालाची किंमत देण्यासंदर्भात दिलेले वचन, त्याला हुंडी असं म्हणतात. बिल्स ऑफ एक्सचेंज, हुंड्याचे विनिमय व्यवहार चालतात. तर उधारीने माल खरेदी केल्यानंतर एका विशिष्ट कालावधीनंतर एक व्यापारी दुसऱ्या व्यापाऱ्याला लेखी वचन देत असतो, त्याला हुंडी असं म्हणतात. तर या हुंडीचा समावेश या जवळजवळ पैशामध्ये होतो. ती हुंडी जी आहे, तो जो लेखी करार आहे, ती जी वचन चिठ्ठी आहे, तो पैसा नाही आहे, तो नोटांसारखा वापरता येणार नाही, पण तो जवळजवळ पैसा आहे. कारण ती हुंडी त्या व्यापाऱ्याजवळ गेल्यानंतर रोखीत रूपांतर कधीतरी होणार आहे, किंवा या हुंड्या या व्यापारी बँकांकडे जाऊन वटवूही शकतात, म्हणजे त्याचं रूपांतर रोखीत ते करू शकतात. म्हणून हुंड्या ज्या आहेत त्या एकूण हुंड्यांचा समावेश देखील देशातील एकूण पैशाच्या पुरवठ्यामध्ये आधुनिक दृष्टिकोनानुसार होत असतो. त्यानंतर समभाग, ज्याला आपण शेअर्स असं म्हणतो, ते समभाग जे आहेत, वेगवेगळ्या कंपन्यांचे भांडवल बाजारामध्ये जे शेअर्स खरेदी विक्री चालते, तर ते सगळे प्रकारचे जे शेअर्स आहेत, शेअर सर्टिफिकेट्स आहेत, तर त्या शेअर सर्टिफिकेट, भाग प्रमाणपत्र, समभाग जे आहेत, तर ते सुद्धा जवळजवळ पैशामध्ये मोडतात. म्हणजे जरी त्या शेअर सर्टिफिकेटद्वारे बाजारामध्ये आपल्याला काही खरेदी करता येत नसेल तात्काळ, परंतु त्या समभागाची विक्री करून रोखीत रूपांतर आपण करू शकतो आणि त्या रोख पैशाच्या साहाय्याने देशामध्ये वस्तू सेवांचा आपण खरेदी करू शकतो आणि तेव्हा तो पैशाचा पुरवठा होतो. म्हणून जे शेअर्स आहेत, समभाग आहेत, तर त्यांचाही समावेश जवळजवळ पैसा, ज्याला आपण नियर मनी असं म्हणतो, नियर मनी, जवळजवळ पैसा, याला आभासी पैसा असं देखील म्हणतात. तो पैसा नसतो, पण जवळजवळ पैशाची सर्व कामे हे सर्टिफिकेट देखील करत असतात. म्हणून समभागाचाही समावेश देशातील एकूण पैशाच्या पुरवठ्यामध्ये होतो. 4, बिगर बँकिंग वित्तीय संस्थांजवळील पैसा, म्हणजे ज्या नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत, बँकेतर वित्तीय संस्था आहेत, बँकांव्यतिरिक्त बँकांसारखेच व्यवहार करणाऱ्या इतर वित्तीय संस्था आहेत, जशा विमा कंपन्या आहेत, गुंतवणूक बँका आहेत, युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया आहे, त्यानंतर पोस्ट ऑफिस आहे, या बिगर बँकिंग वित्तीय संस्था आहेत. या बिगर बँकिंग वित्तीय संस्थांमध्ये देखील लोकांनी काही बचती ठेवी ठेवलेले असतात, काही फिक्स्ड डिपॉझिट ठेवलेले असतात, काही RD मध्ये पैसा गुंतवलेला असतो. तर त्याही पैशाचा समावेश, म्हणजे RD सर्टिफिकेट असेल, तुमच्याकडे पोस्टाचे बचत सर्टिफिकेट असेल, तर हाही एक प्रकारे पैसाच आहे. केव्हा तरी त्याचं रूपांतर रोखीत करून आपण व्यवहार करणार आहेत. आपला पैसा आपण तिथं ठेवलेला आहे आणि तोही पैसा हा पैशाच्या पुरवठ्यातील जवळजवळ पैशामध्ये येत असतो, असं आधुनिक अर्थशास्त्रज्ञांचं मत आहे. त्यानंतर सरकारी कर्ज रोखे आणि राजकोषीय पत्रे. सरकारी कर्ज रोखे, ज्याला आपण बॉन्ड्स असं म्हणतो, जे सरकारचे बॉन्ड्स असतात,
की सरकारला जर पैशाची आवश्यकता असेल तर खुल्या बाजारामध्ये सरकारी कर्जरोख्यांची खरेदी विक्री सरकार करत असते आणि ज्यांच्याकडे पैसा आहे ते लोक, असे मोठे भांडवलदार सरकारचे असे कर्जरोखे घेतात आणि ते कर्ज सरकारला मिळत असतं. तर तोही एक पैसाच आहे. ते जे कर्जरोखा जो आहे, ते जे प्रमाणपत्र आहे, तो सुद्धा एक जवळजवळ पैसाच आहे. आणि राजकोषीय पत्रे म्हणजे कोणते? जसं पोस्ट ऑफिसमध्ये आपण बचत सर्टिफिकेट घेतो किंवा इंदिरा विकास पत्र आहे, असे गव्हर्नमेंटचे जे जे बचत पत्र आहेत तर त्यांना राजकोषीय पत्रे असं म्हणतात. या राजकोषीय पत्रांचाही समावेश आधुनिक दृष्टिकोनानुसार देशातील एकूण पैशामध्ये होत असतो. तर पैशाच्या पुरवठ्याचे हे जे घटक आहेत, हे घटक आपण या ठिकाणी अभ्यासनाचं कारण एक आहे, या ठिकाणी आपण हे अभ्यासले की देशामध्ये एकूण पैसा म्हणजे नेमकं काय, एकूण पैशाच्या पुरवठ्याचे नेमके कोणते घटक आहेत, देशातील एकूण पैशाचा पुरवठा हा कसा मोजला जातो. विद्यार्थी मित्रांनो, पैशाचा पुरवठा म्हणजे नेमकं काय, आजच्या घडीला देशामध्ये किती पैसा असेल, किती पैसा परिचलनात असेल, किती पैसा हा व्यवहारांसाठी फिरत असेल, हे मोजणं एवढी सोपी गोष्ट नाहीये. ती एक गुंतागुंतीची बाब आहे. म्हणून देशातील एकूण पैशाच्या पुरवठ्यामध्ये नेमका कोणत्या पैशाचा समावेश करावा, कोणता करू नये, हे वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांच्या वेगवेगळ्या कालखंडामध्ये त्यांनी मांडलेलं मत आहे किंवा त्यांनी पैशाच्या पुरवठ्याच्या लावलेला हा वेगवेगळा अर्थ आहे. तर आतापर्यंत काय पाहिलं विद्यार्थी मित्रांनो आपण, की पैशाचा पुरवठा ही संकल्पना आपण का अभ्यासतो आहे, का अभ्यासतो आहे, कारण पैशाचा पुरवठा कमी जास्त झाला तर या गोष्टींमध्ये देखील बदल होतो, अर्थव्यवस्थेमध्ये त्याचे बरे वाईट परिणाम होत असतात. आणि म्हणून पैशाचा पुरवठा म्हणजे नेमकं काय, त्या पैशाच्या पुरवठ्यामध्ये नेमका कोणता पैसा येतो, पैशाचे प्रकार तरी आहेत कोणते. तर अशा पद्धतीचा अभ्यास या पहिल्या PPT मध्ये आपण केला. पैशाचा पुरवठ्याचा अर्थ, त्याचं स्वरूप, त्याचं महत्त्व या ठिकाणी आपण समजून घेतलं. मी सुरुवातीलाच म्हटलं की पैसा ही सुद्धा ही वस्तू आहे. ज्याप्रमाणे इतर वस्तू वापरतो आपण आणि त्या वस्तूची किंमत बाजारामध्ये त्या वस्तूला असलेली मागणी आणि त्या वस्तूचा असलेला पुरवठा यावरून ठरते, तसं पैसा ही सुद्धा एक वस्तू आहे आणि पैशाला मागणी करतात लोक आणि पैशाचा पुरवठाही करतात. पैशाला मागणी का केली जाते, मागील लेक्चरमध्ये त्याचा आपण स्वतंत्र अभ्यास केला आहे की पैशाची मागणी म्हणजे रोख स्वरूपात पैसा जवळ बाळगणे. कशासाठी बाळगतात, तर दैनंदिन व्यवहार हेतू, खबरदारी हेतू आणि सट्टेबाजीच्या हेतू, ही पैशाच्या मागणीची 3 कारणं आपण पाहिली होती. आणि एक दुसरी बाजू आहे पैशाचा पुरवठा, जो आपण या ठिकाणी अभ्यासतो आहे. तर अशा पद्धतीने पैशाचा पुरवठ्याचा अर्थ, स्वरूप आणि त्याचे घटक आपल्याला पाहता येतील. आता नेमकं देशामध्ये एकूण पैशाचं पुरवठा म्हणजे काय, एकूण चलन म्हणजे काय, या संदर्भामध्ये आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने पैशाचा पुरवठ्याचं मापन या ठिकाणी सांगितलंय आणि जो महत्त्वाचा आणि परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचा भाग आहे, जो आपल्या सिलेबसला आहे, आणि तो म्हणजे रिझर्व्ह बँकेचं पैशाचा पुरवठ्याचं मापन. ते या ठिकाणी आपण आता बघू की रिझर्व्ह बँकेने पैशाचा पुरवठ्याचं मापन कसं केलंय. RBIने पैशाच्या पुरवठ्याची व्याख्या नेमकी कशी केली. RBIच्या मते, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मते, देशातील एकूण पैशाच्या पुरवठ्यामध्ये कोणकोणत्या पैशाचा समावेश होतो, त्याचं आधुनिक काळामध्ये या रिझर्व्ह बँकेने जे पैशाचं मापन केलेलं आहे ते या ठिकाणी आपण बघू. ही टीप आपल्याला विचारली जाऊ शकते विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये, भारतीय रिझर्व्ह बँकेची पैशाच्या पुरवठ्याची व्याख्या स्पष्ट करा किंवा भारतीय रिझर्व्ह बँकेचे पैशाचे पुरवठ्याचे मापन स्पष्ट करा. अशा प्रकारचा हा अतिशय महत्त्वाच्या टॉपिकवर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आता बघू आपण की RBIचं मापन काय आहे, पैशाच्या पुरवठ्याच्या संदर्भात त्यांचं मत काय आहे, त्यांची व्याख्या काय आहे. बघा, भारतीय रिझर्व्ह बँकेचे, RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, या बँकेचे पैशाच्या पुरवठ्याचे मापन हे कसं केलं गेलं. RBI न्यू अप्रोच ऑफ मनी सप्लाय, आणि आधुनिक काळामध्ये या रिझर्व्ह बँकेने
आपल्या नवीन दृष्टिकोनानुसार आपली पैशाच्या पुरवठ्याची आधुनिक व्याख्या केली, आधुनिक अर्थ त्यांनी कसा लावलेला आहे तो बघू. तर रिझर्व्ह बँकेने पैशाच्या पुरवठ्याचं मापन या पद्धतीने केलेलं आहे बघा. त्याच्या 3 पद्धती रिझर्व्ह बँकेने सांगितल्या आहेत. पैशाच्या पुरवठ्याच्या मापनाच्या 3 पद्धती RBIने सांगितल्या आहेत. कोणत्या? ही पहिली एक बघा, मी कर्सर फिरवतोय. M1, 2 M2 आणि 3 M3. M1 प्लस M2 प्लस M3 याला रिझर्व्ह बँकेने देशातील एकूण पैशाचा पुरवठा असं म्हटलं आहे. M1, M2, M3. आता बघा, M1 मध्ये काय येतं? M1 म्हणजे काय? रिझर्व्ह बँकेच्या मते M1 म्हणजे काय? M1 बरोबर लोकांजवळ परिचलनात असलेलं चलन. देशातील सर्व लोकांकडे आज जे चलन आहे, कायदेशीर पैसा आहे, जे व्यवहारासाठी वापरणार आहेत, रोजच्या रोज व्यवहारांसाठी जे चलन लोक वापरतात, त्या चलनाचा समावेश M1 मध्ये रिझर्व्ह बँकेने केला आहे. लोकांजवळील असलेल्या नोटा आणि चलन. अधिक M1 मध्ये अजून अधिक काय येतं? लोकांजवळ असलेलं चलन अधिक मागणी ठेवी. म्हणजे लोकांनी आपली जी बचत वेगवेगळ्या बँकांमध्ये बचत ठेवी किंवा बचत खात्यामध्ये ठेवलेले त्या मागणी ठेवीचा समावेश M1 मध्ये केलेला आहे. अजून M1 मध्ये काय केलेलं आहे त्यांनी? अधिक, हे बघा, अधिक रिझर्व्ह बँकेजवळील इतर ठेवी. म्हणजे रिझर्व्ह बँक ही देशातील सर्व व्यापारी बँकांची, सर्व बँकांची बँक आहे. या रिझर्व्ह बँकेमध्ये आपण पैसा ठेवू शकत नाही, आपण खाते उघडू शकत नाही, परंतु देशातील सर्व बँकांचा पैसा आणि देशातील कर्जरोखे विकून रिझर्व्ह बँकेने उभारलेला पैसा या रिझर्व्ह बँकेकडे असतो. तर रिझर्व्ह बँकेकडेही मोठ्या प्रमाणावर इतर सर्व बँकांच्या ठेवी आहेत. म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट असतील, मागणी ठेवी असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या रिझर्व्ह बँकेकडे ठेवी आहेत आणि तो पैसा त्या ठिकाणी आहे. तर तोही पैसा रिझर्व्ह बँक वेळोवेळी देशातील वेगवेगळ्या बँकांना पुरवते आणि त्या व्यापारी बँकांना पुरवते, म्हणून व्यापारी बँका आपल्याला पैसा पुरवते आणि आपल्याला पैसा मिळाला की आपण तो व्यवहारासाठी वापरतो. आणि म्हणून रिझर्व्ह बँकेकडे ठेवलेल्या वेगवेगळ्या ठेवी किंवा असलेल्या इतर ठेवी याचाही समावेश M1 मध्ये होतो. तर लक्षात घ्या, रिझर्व्ह बँकेने पैशाच्या पुरवठ्याच्या या पहिली जी पद्धत आहे M1 मध्ये कशाचा समावेश केला आहे की देशातील सर्व लोकांजवळ असलेलं चलन अधिक बँकांकडे ठेवलेल्या बचती ठेवी अधिक रिझर्व्ह बँकेकडे असलेल्या सर्व ठेवी या तिन्ही प्रकारचा पैशाचा समावेश M1 मध्ये होतो. आता M2 काय आहे? पैशाच्या पुरवठ्याची दुसरी पद्धत M2 बरोबर M1 प्लस, बघा, M2 मध्ये M1 आला. M1 म्हणजे हा म्हणजे हे सर्व आलं. M2 मध्ये हे सर्व आलं. आता हे तिन्ही प्रकारचा पैसा आला. M1 आला म्हणजे हे सर्व आलं. तर M2 बरोबर M1 अधिक बँकांकडे 1 वर्षाच्या आत असलेल्या मुदती ठेवी. बघा, या पहिल्या M1 मध्ये आपण फक्त मागणी ठेवी, बचती ठेवी लक्षात घेतले, फिक्स डिपॉझिट मोजले नाहीत. त्या फिक्स डिपॉझिटचा समावेश रिझर्व्ह बँकेने M2 मध्ये केलेला आहे. पण कोणत्या फिक्स डिपॉझिट? ज्या 1 वर्षाच्या आतील आहेत. जसं की तुम्ही 46 दिवसासाठी ठेवले असतील, 10 महिन्यासाठी ठेवले असतील, 12 महिन्यासाठी ठेवलेले असतील, अशा प्रकारचे 1 वर्षाच्या आतच्या मुदतीच्या सर्व फिक्स डिपॉझिट जे आहेत, मुदती ठेवी जे आहेत, त्या मुदती ठेवींचा समावेश M2 मध्ये केलेला आहे. म्हणजेच M2 नुसार पैशाचा पुरवठा म्हणजे काय? M1 म्हणजे हा सर्व M1 अधिक वेगवेगळ्या बँकांकडे 1 वर्षाच्या आतील सर्व फिक्स डिपॉझिट, मुदती ठेवी. तर याला रिझर्व्ह बँकेने पैशाचा पुरवठा असं म्हटलं आहे. त्यानंतर पैशाच्या पुरवठ्याची RBIची तिसरी पद्धत M3 बरोबर, आता M3 मध्ये काय काय? M3 बरोबर M2 आला. M2 आला म्हणजे M1 पण आला.
आणि हा पैसा पण आला. म्हणजे M3 मध्ये M2 म्हणजे हा सर्व पैसा बघा. मी फिरवतो कर्सर. हा सर्व M2 मध्ये M1 आणि M2 मध्ये असलेला सर्व पैसा आलाच. तर M3 बरोबर M2 मध्ये हा सर्व पैसा अधिक अजून काय ऍड केलं त्यांनी? एकूण पैशाच्या पुरवठ्यामध्ये M2 तर आहेच, परंतु अजून काय ऍड केलं? 1 वर्षाच्या वरील मुदती ठेवी. बघा, M2 मध्ये 1 वर्षाच्या आतल्या फिक्स्ड डिपॉझिट मोजल्या होत्या. इथं मात्र M3 मध्ये काय ऍड केलं? एकूण पैशाच्या पुरवठ्यामध्ये अजून कोणता पैसा या ठिकाणी गृहीत मानला? तर 1 वर्षापेक्षा जास्त मुदतीच्या मुदती ठेवी, फिक्स्ड डिपॉझिट जे 1 वर्षापेक्षा जास्त आहेत म्हणजे 1.5 वर्षासाठी, 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष अशा दीर्घ मुदतीच्या ज्या मुदती ठेवी आहेत त्या मुदती ठेवींचा समावेश M3 मध्ये केलेला आहे. M3 मध्ये अजून काय येतं किंवा कोणता पैसा येतो? अधिक अल्प व दीर्घ मुदतीची कर्जे वेगवेगळ्या बँकांनी देशातील वेगवेगळ्या घटकांना अल्प मुदतीसाठी, 1 वर्षासाठी, 6 महिन्यासाठी, 2 वर्षासाठी आणि दीर्घ मुदतीची म्हणजे 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष अशा कालावधीसाठी वेगवेगळ्या बँकांनी वेगवेगळ्या घटकांना, देशातील वेगवेगळ्या लोकांना जी कर्जे दिलेली आहेत, तर त्या कर्जाचाही समावेश M3 मध्ये होतो. तर M3 या तिसऱ्या पद्धतीनुसार देशातील एकूण पैशाचं प्रमाण, देशातील एकूण पैशाचं परिमाण किंवा देशातील एकूण पैशाचा पुरवठा म्हणजे काय? तर M3 बरोबर M2 अधिक या 2 गोष्टी ऍड केल्या, या 2 प्रकारचा पैशाचा समावेश या ठिकाणी केला. आणि म्हणून रिझर्व्ह बँकेने देशातील एकूण पैसा नेमका काय आहे, कोणता आहे, त्याचं जे मापन केलं आहे, त्या रिझर्व्ह बँकेच्या मतानुसार देशामध्ये एकूण पैशाचा पुरवठा म्हणजे हा सर्व प्रकारचा पैसा आला. हा सर्व म्हणजे या ठिकाणी M1 अधिक M2 अधिक M3 म्हणजे M3 या तिसऱ्या पद्धतीनुसार देशातील एकूण चलन हे M2 अधिक या 2 प्रकारचा पैसा. तर अशा पद्धतीने देशामध्ये एका विशिष्ट कालखंडात परिचलनात असलेलं चलन म्हणजे पैशाचा पुरवठा अशी व्याख्या आपण सुरुवातीला पाहिली. किंवा वेगवेगळ्या बँकांकडे, लोकांकडे, सरकारकडे, कंपन्यांकडे, उद्योजकांकडे असा वेगवेगळ्या ठिकाणी पैसा, देशातील एकूण पैसा हा फिरत असतो. विद्यार्थी मित्रांनो, देशामध्ये जो एकूण पैसा आहे हा एकूण पैसा वेगवेगळ्या लोकांकडे, वेगवेगळ्या घटकांकडे, वेगवेगळ्या बँकांकडे, वेगवेगळ्या ठेवींमध्ये तो अडकलेला आहे. तर या सर्व पैशाला पैशाचा पुरवठा असं म्हणतात. तर अशा प्रकारे रिझर्व्ह बँकेच्या कार्यकारी मंडळाने आधुनिक काळामध्ये बदलत्या परिस्थितीनुसार पैशाच्या पुरवठ्याच्या मापनाचे वरील 3 पद्धती सांगितल्या. विद्यार्थी मित्रांनो, रिझर्व्ह बँकेने पैशाचा पुरवठ्याचा पूर्वीच्या मापनामध्ये M1, M2, M3 आणि M4 पण धरला होता. M4 हा सुद्धा पैशाच्या पुरवठ्याची 1/4 पद्धत होती. परंतु अलीकडे रिझर्व्ह बँकेने आपल्या नवीन दृष्टिकोनानुसार, बदलत्या परिस्थितीनुसार M4 हा आपल्या व्याख्येमध्ये काढून टाकला, मापनामध्ये काढून टाकला. कारण M4 ही संकल्पना या ठिकाणी यासाठी रद्द केली की M3 ही पद्धत त्यांनी व्यापक केली आणि तिलाच महत्त्वाचं मानलं. म्हणजे जे M4 होता, तर M4 मध्ये जो काही पैसा होता त्याचाही समावेश M3 मध्ये होतोच आणि म्हणून M3 ही संकल्पना व्यापक आहे. म्हणून M4 या पैशाचं या ठिकाणी एकूण पैशाच्या पुरवठ्यामध्ये समावेश करू नये असं या रिझर्व्ह बँकेच्या कार्यकारी मंडळाने आधुनिक काळामध्ये शिफारस केली. त्या समितीने अशी शिफारस केली की M3 ही संकल्पना व्यापक मानावी आणि M4 काढून टाकावा. आणि म्हणून अलीकडच्या काळामध्ये रिझर्व्ह बँकेने आपल्या पैशाच्या पुरवठ्याची जी मापनाची व्याख्या केली, त्या व्याख्येमध्ये हे 3 M येतात. 3 M म्हणजे मनी. M म्हणजे मनी. पहिला M1 अधिक M2 अधिक M3. तर या M1 मध्ये काय येतं, M2 मध्ये कोणता पैसा येतो, M3 मध्ये कोणत्या प्रकारचा पैशाचा समावेश होतो, याची आपण या ठिकाणी सविस्तर चर्चा केली. तर याला म्हणतात
देशातील एकूण पैशाचा पुरवठा, आणि हा देशातील एकूण पैशाचा पुरवठा नेहमी कमी जास्त होतो. एका विशिष्ट कालखंडामध्ये देशात किती पैशाचं प्रमाण असलं पाहिजे, किती पैसा असला पाहिजे, तो कमी जास्त करण्याचं काम रिझर्व्ह बँक करत असते. आणि रिझर्व्ह बँकेचं ते अतिशय महत्त्वाचं कार्य आहे, जे आपण या प्रकरणामध्ये पुढच्या टॉपिकला अभ्यासणार आहोत. आणि तो टॉपिक आहे पतनियंत्रण म्हणजे काय. आणि ते पतनियंत्रण करून देशातील एकूण पैशाचा पुरवठा रिझर्व्ह बँक कमी किंवा अधिक करून देशातील किमती कशा स्थिर ठेवते, आर्थिक विकासावर चांगला परिणाम कशी घडवून आणते, आणि देशामध्ये पैशाचं मूल्य हे कसं टिकून राहील, पैशाच्या मूल्यावर बरा वाईट परिणाम कसा होणार नाही, या संदर्भामध्ये वेळोवेळी वेगवेगळ्या कालखंडामध्ये रिझर्व्ह बँक अर्थव्यवस्थेचा अभ्यास करून देशातील एकूण पैशाचा पुरवठा हे कमी जास्त करत असते. जसं की गाडीच्या टायरमध्ये जेव्हा आपण हवा भरतो त्यावेळेला त्या चाकामध्ये हवा आता किती आहे ती मोजतो. ती जर जास्त असेल तर ती काढून घेतली जाते, आणि कमी असेल तर ती भरली जाते. का? कारण जास्त झाली तर त्याचे वाईट परिणाम होतील, कमी झाली तरीही वाईट परिणाम होतील. आणि म्हणून रिझर्व्ह बँक सुद्धा हे ठरवते की एका विशिष्ट कालखंडामध्ये देशामध्ये किती पैशाचा पुरवठा झाला पाहिजे, किती पैसा लोकांकडे फिरला पाहिजे, याचंही प्रमाण रिझर्व्ह बँकेला निश्चित करावं लागतं. ते जर निश्चित केलं नाही, ते प्रमाणापेक्षा जास्त झालं तर किंमत वाढ होते, रोजगारावर वाईट परिणाम होतो, उत्पादनावर वाईट परिणाम होतो, आर्थिक अस्थैर्य देशामध्ये निर्माण होते, तेजीमंदीची चक्रे येतात. आणि म्हणून एका विशिष्ट कालखंडामध्ये देशामध्ये पैशाचा पुरवठा हा किती असावा, या संकल्पनेला अलीकडच्या काळामध्ये खूप महत्त्व आहे. तर अशा पद्धतीने या पहिल्या प्रकरणामध्ये पैशाची मागणी आणि पैशाचा पुरवठा या दोन संकल्पना अभ्यासत आहोत. आता या प्रकरणामध्ये अजून 2 ते 3 महत्त्वाचे टॉपिक बाकी आहेत. ते म्हणजे रिझर्व्ह बँकेकडून पतनियंत्रण म्हणजे हा पैशाचा पुरवठा कंट्रोल कसा केला जातो, केव्हा वाढवला जातो आणि केव्हा कमी केला जातो, आणि त्यासाठी कोणती साधनं रिझर्व्ह बँक वापरते, त्याचा अभ्यास स्वतंत्र टॉपिकमध्ये आपण करणार आहोत. आणि व्यापारी बँकांकडून पतपैसा हा कसा निर्माण केला जातो, आणि त्या व्यापारी बँकांच्या पतनिर्मितीच्या प्रक्रियेवर देशातील रिझर्व्ह बँक कशी कंट्रोल करते, कशी नियंत्रण आणत असते, त्याचाही अभ्यास त्या टॉपिकमध्ये आपण करणार आहोत. तर पुढच्या लेक्चरला भेटूया. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू व्हेरी मच. घरी राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.